नमस्कार. आज आपण या ठिकाणी पाणी फाउंडेशन 2018ला जे काम गावडेधारफळ तालुका उत्तर सोलापूर या ठिकाणी जे झालेलं होतं त्याची प्रात्यक्षिक बघण्याचा योग आज तालुका समन्वयक यांच्या मदतीनं आम्हाला पण आलेला आहे. आपल्यासोबत एक शेतकरी आहेत या ठिकाणी, तर त्यांच्या जीवनामध्ये या पाणी फाउंडेशनमुळे काय बदल झाला हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नाव आणि गाव सांगा आपलं. विष्णू लोंढे, गावडेधारफळ. तर विष्णू लोंढे असं त्यांचं नाव आहे. गावडेधारफळचे शेतकरी आहेत. पाठीमागच्या बाजूला त्यांचं शेड आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. तर हे जे सर्व क्षेत्र होतं विष्णू, हे पाणी फाउंडेशनच्या अगोदर काय परिस्थिती होती इथली? पडक जमीन होती सगळी, सर्व जमीन पडक होती. आता काय झालेली आहे परिस्थिती? आता वाहित केल्या आणि सोयाबीन ही असल्यामुळे भरपूर म्हणजे सोय झाली चांगली. बर, पाणी फाउंडेशनच्या अगोदर तुम्ही काय करत होता? पडकच होती. तुम्ही काय काम करत होता अगोदर? आम्ही रोजगार करून खात होतो, कुठे बी लागत तिथे जायचं. बर, म्हणजे आता इथल्या पाण्यामुळे तुम्ही गायी केल्या गायी केल्या आणि गायीमुळे दुधाचा व्यवसाय तुमचा चांगल्या पद्धतीनं चालू झाला. तुम्ही या 45 दिवसामध्ये या ठिकाणी काम केलेलं आहे का? काम केले की काय वाटत होतं तुम्हाला त्यावेळेस काम करताना? काय म्हणजे लय हाल बेकार वाटत होतं. म्हणजे हे बोल. तर ते जे तुम्ही काम केलेलं आहे त्याचा आम्हाला म्हणजे जरा फायदा झाला. फायदा झाला, गावाला फायदा झाला. गावाला फायदा झाला आणि बरं, आम्हालाही फायदा झाला.